To tell you the story of Mahatma Jyotiba Phule. Kon? Mahatma Jyotiba Phule. Tell me who? Mahatma. Everybody has to speak. Mahatma Jyotiba Phule. Today is the birthday of Mahatma Jyotiba Phule. आज त्यांचा बर्थडे. आज काय आहे? बर्थडे आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे खूप हुशार होते. तुमच्यासारखेच खूप हुशार होते. आणि ते त्यांचा जन्म त्यावेळेला गर्ल्सला शाळेमध्ये जाऊच देत नव्हते. त्यावेळेला झाला होता. गर्ल्सला स्कूलमध्ये जाऊच देत नव्हते. आणि गर्ल्सला काय काम सांगायचे? काय सांगत असतील बरं मग? काय सांगायचे? धुणं धुवा, भांडे घासा, स्वयंपाक करा, पण बाहेर जायचं नाही. महात्मा फुलेंना ते आवडलं नाही. ते म्हटले की सगळ्या गर्ल्स त्या स्कूलमध्ये गेल्याच पाहिजे. त्या स्कूलमध्ये गेल्याच पाहिजे. All the girls should go to the school. So what did he do? First he took the tuition of his wife. आपल्या वाईफ जी आहे त्यांची तुमची कशी आई आहे, ओके, तसं त्यांची वाईफ होते. समजलं? त्या वाईफचं नाव होतं सावित्री. वाईफचं नाव काय होतं? मग ते सावित्रींना त्यांनी ट्युशन घेतली आणि सावित्रींना शिकवलं. आणि मग त्यांच्या वाईफला सांगितलं, त्यांच्या पत्नीला सांगितलं की आता आपण काय करू? मुलींची शाळा काढू. कोणाची शाळा काढू? आणि त्या शाळेमध्ये फक्त आणि फक्त मुलींनाच शिकवायचंय. कोणाला शिकवायचंय? मुलींना शिकवायचंय. मग त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना आधी शिकवलं, त्यांना एज्युकेट केलं, त्यांना चांगलं शिकवलं. आणि मग आपल्या घरामध्येच भिडेवाड्यामध्ये पुण्याला बुधवार पेठेमध्ये त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. आता मुलींची शाळा सुरू केली, त्यावेळेच्या लोकांना आवडत होतं का? त्यावेळेच्या लोकांना नव्हतं आवडत की मुली शाळेत गेल्या पाहिजेत. त्यांना अजिबात आवडत नव्हतं. त्यांना वाटायचं सगळ्या मुलींनी घरीच बसून काम करायचं, घरातलं काम करायचं, शिकायचं नाही. फक्त बॉयज शिकतील, गर्ल्स शिकणार नाही. पण ज्योतिबा फुले he was a great man. He said no, all girls will learn. All girls will learn. गर्ल्स पण बनतील पोलीस ऑफिसर, गर्ल्स पण बनतील कलेक्टर, गर्ल्स पण बनतील मोठे मोठे इंडस्ट्री म्हणजे कारखाने चालवणाऱ्या. ते गर्ल्स पण बनतील. त्या घरात बसणार नाहीत नुसतं. मग त्यांनी ते सुरू केलं. मग त्यांना खूप त्रास द्यायला लागले. त्यांना सगळेजण त्रास द्यायला लागले. बाकीचे लोक कसा त्रास द्यायचे माहिती आहे का? गाईचं शेण पाहिलं का तुम्ही? गाईचं शेण घ्यायचे आणि त्यांच्या अंगावर टाकायचे. असंच घ्यायचं नाही तुम्ही. मुलींना शिकवायचंच नाही. चिखल करायचे आणि त्यांच्या अंगावर टाकायचे. की तुम्ही मुलींना शिकवायचं नाही. पण त्यांच्या अंगावर शेण जरी पडलं, चिखल जरी पडला, तरी ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले स्कूलमध्ये जायचे, सगळ्या गर्ल्सला शिकवायचेच. मग सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 6 गर्ल्स होत्या. किती गर्ल्स होत्या? 6. मग नंतर त्या झाल्या 24. आणि नंतर खूप वाढायला लागल्या गर्ल्स. आणि मग लोक त्यांना हळूहळू रिस्पेक्ट द्यायला लागले. लोक त्यांचं ऐकायला लागले. ज्योतिबा फुले स्वतः इंजिनियर होते. ते मोठे शिकलेले होते. त्यांना इंग्लिश खूप छान येत होतं. ते इंग्लिश मीडियम स्कूलमध्येच शिकलेले होते. आणि लक्षात. आणि तुम्ही पुण्याला जाताना एक मोठा ब्रिज लागतो पहा. आणि पुण्याला जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता ना बन गार्डनच्या जवळ, तेव्हा एक मोठा ब्रिज लागतो. आणि तो ब्रिज त्या काळात जुना जो होता तो कोणी बांधलाय बरं?
ज्योतिबा फुलेंनी. कुणी बांधला? हा, कारण ते इंजिनियर होते. ते कोण होते? इंजिनियर होते. आणि तो ब्रिज अजूनही जसाच तसाच आहे. अजूनही जसाच्या तसाच आहे. काही त्याचा दगड निघाला नाही, तो तुटला नाही, काही नाही. इतका त्यांनी तो छान बांधला. मग ज्योतिबा फुले हे आपल्या सगळ्यांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी, जे लोक ते म्हणायचे की प्रार्थना करण्यासाठी आपण ज्यांना प्रार्थना येते, ज्यांना पूजा येते, त्यांनाच कशाला बोलवायचं? आपल्याला काय पूजा करता येत नाही का? आपण स्वतःच पूजा केली पाहिजे. आपण स्वतःच मंत्र शिकले पाहिजे. आपण स्वतःच मंत्र बोलायचे. आपण स्वतःच जय बाप्पाच्या ज्या कथा आहेत त्या सांगायच्या. आणि त्याच्यासाठी कोणावर अवलंबून राहायचं नाही. आपण स्वतः ते करू शकतो. परमेश्वराने आपल्याला मेंदू दिलाय का नाही? सगळ्यांना दिलाय ना. मग दुसऱ्याला कशाला काम सांगायचं की तू पूजा कर आणि आम्ही तुझं ऐकतो? काही जरूर आहे का? आपणच पूजा बोलू शकतो ना. बोलू शकतो का नाही? येस. मग आपणच ती पूजा शिकायची, आपणच मंत्र शिकायचे आणि आपणच जय बाप्पाची पूजा करायची. कोणाला बोलवायची गरज नाही. असं ते सगळ्यांना सांगायला लागले. लोकांना ते आवडायला लागलं. लोकांना वाटलं खरं खरं ते सांगतात. आपण खरंच कोणावर अवलंबून राहायचं नाही. वी शुड बी इंडिपेंडंट. वी शुड बी. मी सांगतोय ते तुम्हाला समजतंय का नाही? समजतंय का नाही? कोणाला समजलं? रेज युअर हँड.